मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आता आम्ही तुळजापूरला आहे आणि तुळजापूरहून निघतोय आणि इथे आम्ही थांबलो होतो. हॉटेल तुळजा एक्झिक्युटिव्ह खूप सुंदर आहे आणि मंदिरापासून अगदीच वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. हे पण घे आणि हे जेवणाचं इथे पण छान वृंदावन. आणि साईडलाच आम्ही काल रात्री जेवलो होतो वृंदावन, ते पण मस्त आहे. छान दर्शन झालं. आता प्रवास सुरू करूया. गुड मॉर्निंग हितेश. हितेश आनंदचं काल दर्शन झालं होतं, आमचं आज सकाळी झालं, पण मस्त दर्शन झालं. गुड मॉर्निंग खुशा. आम्ही कुंकू लावलेलाच, बांगड्या घातल्या आणि गजरे पण लावले. नको चालू. येस मॅम. आणि आज कोइन्सिडेंटली आमच्या सगळ्यांचंच ग्रीन झालं आहे. माझी फक्त ओढणी ग्रीन आहे, ह्याचे ग्रीन आहे, ग्रीन आहे, खुशीचं आहे, सगळ्यांचं ग्रीन ग्रीन ग्रीन. बोला तुझा भवानी माता की जय. आता आम्ही सगळे निघालो लागून जायला 3 वाजता उठला. आता आम्ही निघालो इथून, नाश्ता करतो आणि मग ऑन आवर वे. आम्ही चहा पिला तिथेच पिला आम्ही. पानसट चहा होता पण दिवसामधून तुम्हाला काय वाटतं की आपण काय काय करायला पाहिजे? आज आपण आता गाणगापूर, अक्कलकोट, मग वेळ मिळाला तर आपण पंढरपूर जाऊ मुक्कामाला, नाही तर मग अक्कलकोटला मुक्काम करू. येस. पहिले तर आम्ही आता गाणगापूर जाऊ, मग तिथून अक्कलकोट आणि जर इफ पॉसिबल सेम डे पंढरपूर. पुन्हा तो पण ग्रीन घालायला पाहिजे होता, मग आपण सगळे ग्रीन ग्रीन झालो. तू झोपलेलाच होता इतका वेळ, तुला कसं मिळणार? आणि इकडे रस्त्यात सगळीकडे अशा पवनचक्क्या, विंडमिल्स आहेत, खूप आहेत. आणि तर तुळजापूरहून अक्कलकोट जाण्याच्या रस्त्यातच नळदुर्ग लागतं आणि नळदुर्गला खंडोबा आणि बानू यांचं लग्न झालं होतं. सो आम्ही मग ऑन द वे तिकडे येऊन गेलो होते. इकडे मागे मंदिर आहे माझ्या, श्री खंडोबा बानाई विवाहस्थ श्री चैत्र महिला. तर आता मंदिराच्या ह्या बाजूने आम्ही चाललो आहे आणि अगदीच काहीच नाही या बाजूला, म्हणजे असं हा हैदराबाद बायपास आहे आणि त्याच्या इथेच मंदिर आहे. छोटी जेजुरी सारखं आहे. एवढी हवा आहे इकडे, ऊन आहे पण कडक, म्हणजे असं लागत नाही अजून. 8च वाजलेत त्यामुळे असं, पण वारं खूप आहे, माझी वेणी सुटून जाईल. आता इथे वरती दर्शन घेऊन आम्ही खाली चाललो, कारण की खाली अजून एक मंदिर आहे आणि हे थोडंसं सिनिक आहे. बांधकाम आता झालेलं वाटतं. किती छान आहे, झाड वगैरे मस्त. इथे असं हे मंदिर आहे आणि इथे नदी आहे, पण नदीची काय जी हालत झालेली आहे, खूपच घाण. मम्मी आणि मुन्ना आता पिंडला, महादेवाच्या पिंडला म्हणजे खंडोबाच्या पिंडला पाणी लावतात. आपल्याकडे इतके सुंदर सुंदर रिझर्व्स आहेत, म्हणजे झाडंही आहेत छान, जंगलं आहेत छान, नद्या आहेत इतक्या सुंदर, पण आपण त्यांना इतकं खराब करून ठेवलं आहे. आता ही नदी किंवा खाडी किंवा जे काही आहे इतकं खराब आहे, खूप दूषित आहे आणि खूप त्याच्यात कचरा, प्लॅस्टिक, सगळं अजिबात चांगलं नाही. आपण जर आपल्या नद्यांना देवी मानतो तर त्यांना स्वच्छ ठेवलं पाहिजे, जोडायचं. असं मंदिर आहे आणि छान दर्शन झालं है ना. खूप वेळानंतर फायनली आम्हाला एक हॉटेल मिळालं आहे. आम्ही गाणगापूर चाललो आहे आणि ऑन द वे एक आहे, आता बघू. पण इकडे जेवण नाही, नाश्ताचं, त्यामुळे नाश्ता करून घेतो, आल्यानंतर मग दर्शन करून मग जेवण करू. ते डोसा, मसाला डोसा, उत्तप्पा असं सगळं मागवलं आहे आणि नाश्ता करतो मस्तपैकी. आधी 2 प्लेट मागवल्या
दोन्ही भूक लागली का? इतकी भूक लागली होती की पहिलेच आम्ही व्हिडिओ काढायच्या आधीच खाऊन घेतलो. हे पण अर्धा तोडला तेव्हा लक्षात आलं. कारण आम्ही पहाटे 4 वाजेचे उठलेले. 3ला. सॉरी, मम्मी 3 वाजताच उठली, आम्ही 4 वाजता उठले. खुशी पाऊण 3:30ला उठली. खुशी आणि मी मी आणि मावशी 4:30ला उठलो. मसाला उत्तप्पा आला आहे. माझा नियम जायला. हिरवी लवंगी मिरची. आता आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो आहे आणि आता गाणगापूर इथून 1 तासभर आहे. 10:30 झाल्यात. ऑलराऊंड 11:30 पर्यंत पोहोचू आम्ही. मग दर्शन वगैरे घेऊन परत रिटर्न टू अक्कलकोट. हाऊस द जोश. आता इथे ट्रेन आहे, म्हणजे त्याच्यासाठी आम्ही 10 मिनिटं थांबलेलो आहे. सगळेच लोक थांबले त्यात. मालगाडी आहे. हे आमचे छोटे कृष्ण. ट्रॅकच्या इथून आलो तर इकडे काहीतरी रस्ता रोको करून ठेवलेला आहे. मॅप मध्ये पूर्ण रेड आहे. 7 मिनिटं बोलतात इकडे. पूर्ण सगळ्या गाड्या सगळं थांबून ठेवलेलं आहे. लिस्ट ऑफ प्रोग्राम भेटायचे. आमच्याकडे प्रोग्रामचं नाही स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, कॉमर्स, मॅनेजमेंट, सायन्स डिपार्टमेंट बघत नाही आहे ना. आमचा नाही लागला. साले डिपार्टमेंट बघत नाही काय नाही. हॅलो, तर लिस्ट ऑफ डिपार्टमेंटमध्ये आपलं डिपार्टमेंट नाही आहे. पॉवर She just got pranked. व्हेरी बॅड मॅनर्स. खुशी सोबत थोडासा प्रँक झाला. खुशीला असं वाटलं की तिचा रिझल्ट लागला पण नाही लागला. पण इथेच तर रिझल्ट लागणार आहे आज. आणि आता खुशीच्या ह्याच्यात कसं नाचत होतं तेव्हा तुझ्या ह्याच्यात बी खुशी नाचत. भांडण नंबर 2. भांडण नंबर 2. रडू नको इथेच. रडती ना खरे. त्याला डोळ्यात पाणी येऊन गेलं ना त्याच्या. डोळ्यात पाणी आलं रे. त्याच्या डोळ्यातलं पाणी. आता रिझल्ट लागेल तेव्हा डोळ्यात पाणी येईन भाऊ. खुशी के आंसू. खुशी के आंसू आएंगे. खुशी क्या आने वाला. लेकिन 1 सेकंड आंसू. खुशी तुम्हारा टेंशन मत ले बेटा. नाही बेटा महाराज मैंने विश्वास काय म्हणतात ते हा ना ग थांब ना. ओरडून तुला उठवलं इथेच पेपरला पाठवलंय. बहुत ओरड के उठाया तुमको. हाँ बहुत ओरडून अरे मार मार के उठाए. मार के उठाए तुझे. तू पास हो जाएगा. झाला का खुशी तुझा मेकअप? तिने मला हे काढायला लावलं सगळं कारण तिला मेकअप करायचं. मला मेकअप करायचा होता. आता मी तुम्हाला एक क्लिप दाखवते नंतर कोणाला मेकअप करायचा होता. अभी मजा आएगा ना भिडो. आता माहित नाही हा जाम कधी सुटणार आहे. काहीतरी आंदोलन चालू आहे. ट्रॅफिक जाम पण नाही. ते गाववाल्यांनी रस्ता अडवून ठेवलेला आहे. बिकॉज ऑफ वी डोंट नो काय रिझन. ते बघ तिकडे. त्यामुळे बघू आता आमचं काय. आता गाणगापूर जायचं. म्हणजे आम्ही खूप जवळ आहे. वी आर हार्डली 1 तास पण नाही. 45 मिनिट्सच आहे इथून फक्त. आता पोहोचलो. पण हा एकच रस्ता आहे जायला आणि तो रस्ता बंद आहे. सगळेच लोक थांबलेले आहेत आणि म्हणजे मागे पण खूप रांगा आहेत. काय करू नाही शकत. निकेशाला आता बघू काय सांगतो. काय झालं रे? अजून दणगण तो काच बाजू करत दणादण नाही राहिली. हा का हा अय, काय रे हितेश? यू वॉन्ट पायनॅपल. हा काय काय झालं? ते लाईटाचं आहे काय. लाईटचं मी म्हटलं ना महावितरणचा बोर्ड आहे तिकडे. ते त्याच्यासाठी ना आंदोलन आहे 8 काहीतरी. तास द्यायचे पहिले तर आता 4 तास द्यायचं आहे. त्याच्यामुळे लोक झगडताय आणि अरे पण मग या नाही मग तेच ना ऑफिस आहे त्यांचं तिथं मला रस्ता बंद केलाय. मग ते म्हणे की मेन साहेबीन जेव्हा लाईट तो दिन पुरे मंजूर करून तर तेव्हा रस्ता. अरे पण मग बाकीच्या पब्लिकला कशाला त्रास देत साहेब कधी येत होते तुमच्या. आमचा काही संबंध नाही म्हणायचं ते. इथे ना महावितरणचं ऑफिस आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी इश्यू चालू आहे. आणि माझा गॉगल सापडत नाही म्हणून मी मम्मीचा गॉगल घातला. आता तुम्ही सांगा मला सूट होतोय का.
आय गेस माझ्या चेहऱ्यासाठी हा खूप मोठा है। मेरा गॉगल ये लोगों ने घुमा दिया है। आपल्या वस्तू आपणच मी साईडला ठेवलं नाही, मी गाडीतच ठेवलेला होता, मला माहिती. गाडीतच होता, मला माहिती, 100% खात्री आहे मला. घालून पाहिला ना ह्यानेच काहीतरी केलं म्हणजे पडला. काय बी माझ्याकडे बी गॉगल आहे. मग तोडला असेल तुम्हाला. आणि तू असं आणखी माझं भारी. लावेल का तो लावेल का मनीष पाटील. वा 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 वा. हे बघ असं आणायचं असतं काही ना काही गेल्यावरती. कसं आहे पायनॅपल? मस्त गोड आहे एकदम. गोड आहे. मग असं का तोंड केलं? खट्टा मिठा. मग थोडस सुरुवातीला लागतं ना ते. तू टेस्ट करते तो तोंडाला पाणी आलं. त्याची चष्मा झाली दिसेल का तुला? छान आहे ना. सुरुवातीला असं वाटतं ते. मस्त आहे. आपण ती पुष्पाची दिन काय वेळा होता तुम्ही. आणि काल ब्लॉग मध्ये आपण प्रँक केला होता, आज खरंच सांडून गेलं. पायनॅपलचा ज्यूस आणलाय आज. पण फायनली आता ट्रॅफिक ओपन झाली आहे. गाडीतली का? त्या एका आजीने थोडस रिबेल केलं झालं. त्याच्यामुळे किती वयस्कर सगळ्यांनी. आहे. मी म्हणणार तू कवडेच मी जाते असं. मी पण अशी वरून टाकलं अशी हिंमत दाखवायला पाहिजे महिलांनी. खरंच आहे ना सोनल, आपण जायला पाहिजे होतो. पोलीस पण होता का बाई तिथं? त्या आजींनी ते लाकडं सरकवले तर बाकीच्यांनी पण सरकवले आणि मग झालं सगळं. बिचारा पहिलेच कसं नाचा ना. संगत जाम सुटलाय. ती पोलीसवाली चालती. हे आहे महावितरण. त्यांच्यामुळे यांचं आंदोलन होतं. हे बघ दगड उचलतात बाबा. हे एवढूशा पट्ट्याच्या जाममुळे पूर्ण ते. आणि तिकडे बघ एवढे लोक आहेत. आता मध्ये ऑफिस आमपर्यंत जाम आहे. आम्ही खूप म्हणजे अगदी 4-5 मिनिटं झाले क्रॉस करून आलोय तरी पण असं इकडे नाही करायला गाड्या पाहिजे. चला. तिकडे त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन बसायला पाहिजे. रोडवर बाकीच्या पब्लिकला कशाला त्रास? रोड सत्याचं आता आम्ही कर्नाटक मध्ये एंटर केलंय. कर्नाटका बॉर्डर मध्ये क्रॉस केलाय. त्या साईडला गाणगापूर. इथून अजून 30 मिनिट्स. आता आम्ही गाणगापूरला पोहोचलो आहे आणि चाललो आहे मंदिरात. खूप ऊन आहे. पुन्हा पहिले दर्शन तर घे मग प्रसादाकडे बघ. काय हा मुन्ना. मंदिर आहे आणि इकडे असं मंदिरासाठी जाण्याचा रस्ता आहे. तसं आपल्याकडे असतं तसंच, फक्त इकडे सगळीकडे असं कन्नडामध्ये लिहिलेलं आहे. ऊन डायरेक्ट दुपारचं कडक ऊन आहे. 2 नाही 1:15 झालं. नियर अबाउट 2 होऊन. हे मंदिर आहे. छान पूजा झाला, अभिषेक झाला, सगळ्यांचं मस्त दर्शन झालं. थोडीशी गडबड होते इकडे, खूप ओरडतात लोक, पण ठीक आहे दर्शन तर झालं. हे ते औदुंबर आहे आणि इकडे आतमध्ये पादुका आहे आणि मूर्ती आहे. अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे गाणगापुरात. आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे मस्त. आता बसलो. फास्ट 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 दर्शन होऊन गेलं एकदम. आणि फक्त इथेच आता दर्शन बाकी आहे कारण की तो आणि ते दादा गाडी गावात होते म्हणून मग ते आता दोघं चालले आहेत दर्शन घ्यायला. आता आमचं मस्त दर्शन झालं आहे आणि मागेच मंदिर आहे.
फक्त ऊन खूप जास्त आहे. मला काही दिसतच नाही गॉगल मध्ये मी काय शूट फोटो काढू का आपला. गाणगापूरहून निघू आता आणि मग जाऊया अक्कलकोट. ऑन द वे मी बी जेवण करू, कारण की आता मी आज नेमकं घड्याळ नाही घातली. आय डोंट नो किती वाजले. व्हॉट इज द टाईम? 2:50. 3 वाजले म्हणजे. ओके. गाडीत बसल्यावरती थोडंसं बरं वाटतं. डॉक्टरांनी बेल्ट लावला नव्हता त्यामुळे. आणि मग अशी आमचं चलन कापलं कारण की मी बेल्ट लावलेला नव्हता. आता मी कंपल्सरी सीट बेल्ट लावणार. आता आम्ही दर्शन करून सगळे चाललो दर्शन आहे. झालं, पादुकांचं छान दर्शन झालं. आता आम्ही अक्कलकोटला चाललो आहे. ऑन द वे जेवण करूया. इथेच ते लालोंडी ह्याची घातली, मस्त वाटतं एकदम. गुरुजी हे पूजेला वगैरे सोडव चांगलं आहे असं कपाट हा. टाकायला अंगावर. तिथं एगर निघतं बाबा. खुशी दिसत नाही. खुशी नाही दिसत आहे. हा दिसली जेवायला आलो आणि आमची फिक्स ऑर्डर होऊन गेली. आता 2 मसाला पापड पहिले जेवण येईपर्यंत. नंतरची पण फिक्स आहे. किती रोटी, किती नान, किती चपाती. AC हॉटेल नाहीच इकडे कुठे, सगळे असेच आहेत. आणि एवढं गरम वाफा सगळीकडनं बापरं. 2 hours later. फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. 5:30 वाजून गेले. आता मंदिराकडे चाललो आहे, पण आज बाजार आहे वाटतं. खूप गर्दी आहे आणि सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. तर आता आम्ही अक्कलकोटला पोचलो आहे, उतरलो आहे. गाडी लावायला गेले आहे हितेश आणि दादा. आता मग दर्शन घेऊ आणि बघू. इकडे अशी मस्त स्वामींची मूर्ती बनवलेली आहे. घेऊ नकोस म्हणजे त्या पाठी. लता दीदी मंगेशकर यांचा रथ आशीर्वाद. मूर्ती आहे स्वामींची, भव्य आणि सुंदर. आणि इकडे शेजारी कॉफी चहा ब्रेक चालू आहे. पूजा वगैरे घेतली आणि इथे डायरेक्ट मंदिर आहे. कमी गर्दी आहे ॲक्च्युली आज, असं म्हणतात सगळे. कारण हे असं काही फिरायचं नाही, डायरेक्ट दर्शनच जायचं आहे. इकडे अशी मंदिराची एंट्री आहे. छान दर्शन झालं, काहीच गर्दी नाही आहे, अजिबातच गर्दी नाही आहे. एवढं सुंदर दर्शन झालं मंदिरात आमचं. आम्ही आलो आणि काहीच गर्दी नाही, पूर्ण ओपन, डायरेक्ट मंदिरात गेलो. आणि मंदिरात पण म्हणजे लगेचच दर्शन झालं, काहीच लोकच नव्हते. मस्त दर्शन झालं. इकडे रुद्राक्षांनी बनवलेली स्वामींची Can you spot me? आम्ही आलो तेव्हा डायरेक्ट आम्ही गेलो इकडनं आतमध्ये.
आता तरी लाईन आहे थोडीशी. आता खूप गर्दी झाली ॲक्च्युली. आम्ही गेलो तेव्हा काहीच नाही, एकदम आरामात आम्ही 5 मिनटं इथे उभं राहिलेलो मूर्तीसमोर. खूप सुंदर दर्शन झालं. हे वटवृक्ष आहे आणि तिथे स्वामी. असं त्यांनी छान माहिती पण दिलेली आहे काय काय गोष्टी आहेत सगळ्याचं. मंदिराचं एकदम छान दर्शन झालं आहे, काहीच गर्दी नव्हते, खूप सुंदर. आणि आता मग आम्ही आता समाधी मंदिराला चाललो. हो हो चाललो, तर गाडी पार्क करून आता चाललो आहे कारण तिकडे गाडी अलाउड नाही आहे. छोटीशी गल्ली आहे एकदम. पैसा इथे मंदिर आहे, छान आहे मंदिर. लाइटिंग वगैरे एकदम सुंदर केलं आहे. खूप सुंदर आहे पण. इथे स्वामींची समाधी आहे. त्याच्या खालीच कितीतरी फूट खोल स्वामींची ओरिजिनल समाधी आहे आणि वरती त्यांनी दर्शनासाठी केले. स्वामी समर्थ समाधी आहे. पुंडलिकासाठी आले परब्रह्म, तसेच ओळखासाठी राहिले श्री स्वामी समर्थ. भारी झाले पण आपलं सगळीकडे दर्शन झालं. आमचं इतकं सुंदर दर्शन झालं सगळीकडेच. समाधीच्या इथे पण, मेन मंदिरात पण, सगळीकडे दुपारी पण, सकाळी पण. आज एकदम छानच दर्शन झालं. आता आम्ही चाललोय सोलापूर किंवा पंढरपूर. आता मग आम्ही चाललोय डिरेक्ट पंढरपूर. ऑन द वे सोलापूर लागेल, पण बघू सोलापूरला मुक्काम करायचा की नाही. पण मोस्टली आम्ही पंढरपूरला जाऊया कारण की इथून पंढरपूर 2 तासच दाखवतं आणि आताशी 7:30 झाल्यात. तर आता आम्ही पोचलोय पंढरपूरला आणि आम्ही आलोय श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये बघायला. आणि इतकं छान, म्हणजे हे भक्त निवास आहे आणि वाटत नाही, मी त्याचं दाखवेल तुम्हाला. म्हणजे आम्हाला तर आता इथे पंढरपूरला रात्री फक्त मुक्काम करायचं आणि इट इज ऑलरेडी 9 o'clock आणि उद्या दर्शन घेऊन लगेच कोल्हापूरसाठी जायचं आहे. आणि AC रूम 1500, नॉन AC रूम 1200, 8 बेडरूम 1800 असं आहे. सो इट इज अ गुड डील. जर तुम्ही खूप लोक असणार तर तुम्ही 8 बेडची रूम पण करू शकतात. पण 8 बेड आणि 6 बेड जे आहेत, 5 बेड जे आहेत ते नॉन AC आहे. 2 बेडमध्येच AC वगैरे आहे आणि एक्स्ट्रा मॅट्रेसचे 250-300 बेसिक रुपीज आहेत. सो गुड फेअर डील तुम्हाला मिळेल. या 7चा ब्लॉग आपण इथेच सेंड करूया आणि उद्या भेटूया. बाय बाय. उद्या किंवा इथून पुढचा जो मी ब्लॉग करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एकदा बघून घ्या हे कसं आहे. तर आता अशी आमची थाळी आली आहे आणि मस्त दिसते. हे श्रीखंड आहे, खीर आहे, रायता, कढी, दाल फ्राय, चना मसाला, पिठलं, पनीरची भाजी, चटणी, पापड, पोळी, साधा राईस, जिरा राईस, एवढं एका थाळीमध्ये. हे सगळं 315 रुपये. आणि मावशीने दाल खिचडा मागवला आहे. मम्मीने पण पिठलं, पोळी वगैरे असं आम्ही सगळे खाणार आहे आता.